विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 6 मतं फुटली। नाना पटोलेंकडून क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचे संकेत। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर 29,000 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी। दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार। गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासह ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन करणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजांना सुट्टी। आजची पोलीस भरती ही पुढे ढकलली। राज्यातील महामंडळांना 50,000 कोटींचा तोटा। तोट्यातील महामंडळ बंद करण्याचा कॅगचा सल्ला। पुरवणी मागण्यांवरून कॅगकडून राज्य सरकारवर ताशेरे। महसुली जमा आणि खर्चातील तफावतीवरही कॅगकडून बोट। अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। कोर्टाकडून केजरीवालांना हंगामी जामीन मंजूर। मात्र सीबीआयच्या अटकेत असल्यानं तुरुंगातच राहण्याची वेळ। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचे रोज नवे प्रताप समोर। प्रशिक्षणासाठी गेलेल्या पोलीस अधीक्षक कोषागार कार्यालयातही अवास्तव मागण्या केल्याचं उघड। तर दोषी आढळल्यास बडतर्फीची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती। अंबादास दानवेंनी भाजपचे विजयी उमेदवार परिणय फुकेंचं केलं अभिनंदन। गळाभेट घेत दानवेंकडून फुकेंचं अभिनंदन। कृपाल तुमाने यांच्या घरासमोर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा। जल्लोषावेळी कार्यकर्त्यांकडून जय भवानी जय शिवरायांचा नारा। मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर परळीत सुषमा अंधारेंकडून जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। सांगलीत सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। गुलाल उधळून पेढे वाटत जल्लोष साजरा। महाराष्ट्रातील जनतेचा आणि आमदारांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास। विजयानंतर भाजपच्या परिणय फुकेंची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांचा विजय हे त्यांचं वैयक्तिक श्रेय। उगीचच श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये। देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला। निवडणुकीत अपक्षांना चांगलं महत्त्व मिळतं, त्यामुळे दर 2 महिन्यांनी निवडणूक घेण्याची विनंती करणार। विधान परिषद मतदानानंतर हितेंद्र ठाकूरांची मिश्किल टोलेबाजी। छत्रपती संभाजीराजे विशाळगडावर जाण्यावर ठाम। गडावर न जाण्यासाठी संभाजीराजेंना प्रशासनातर्फे विनंती केली जाणार। उल्हासनगरमध्ये नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी नागरिक आरोग्य वर्धिनी केंद्राचं उद्घाटन। आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते उद्घाटन। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांचं बारामती कनेक्शन। बारामतीच्या वाघळवाडीत खेडकर यांची 14 गुंठे जमीन। ही जमीन आता खेडेकर यांच्याकडून विक्रीस। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 230 कोटी रुपये। एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार पगार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।